व्यंकटरमणा गोविंदा. मित्रांनो, चला निघलोत फिरायला बाहेर. मायरा म्हटली अंकल मला पण व्हिडिओमध्ये घ्या. मग तिला मस्त व्हिडिओमध्ये घेतलं आणि निघलोत पुढे बघतो तर काय मस्त महाराजांचा मस्त पुतळा असा भव्य दिव्य उभारला होता. बघाव तर डोळ्याचे पारणे फेडणारा पुतळा उभारलेला होता. मग पुतळ्याला मुजरा केला आणि पोटपूजेसाठी निघलो होतो आपलं सुकांत हॉटेलला. इथं आलो तर बघतो तर काय अशी 100च्या पुढे लाईन लागलेली होती. म्हणलं इतकी जेवणाची क्वालिटी. आता आलो तर इतक्याला तर बघू तर म्हणलं किती वेळ लागेल, किती गर्द आहे आणि कसा नंबर आहे. तिथे गेलो, टोकन वगैरे काढलं आणि थांबलोत आपलं, बसलोत नंबरसाठी. नंबरमध्ये बसलो तर अशी लाईन लागली होती की बघायचं कामच नाही. मग घेतलोत वगैरे आपला नंबर आला कसा तरी. नंबर आल्यानंतर निघलोत मध्ये गेल्यानंतर मस्त गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं आणि गेलो आपलं जेवणासाठी. बघतो तर काय मस्त फोटो काढले गणपतीसोबत आणि बसलो आपलं पोटपूजा करायला. जेवणाची ताट बघितली आणि पोट जागेवरच भरलं. आहा, क्वालिटी एकच नंबर, दिसायला ताट एकच नंबर. पण जेवण वगैरे झालं आणि निघलोत पुढं. मला जाता जाता तुम्हाला थोडा हॉटेलचा नजारा एकदम व्यवस्थितमध्ये दाखव. हॉटेलमध्ये वेगवेगळे चित्र वगैरे काढलेले होते. मायरा म्हणली अंकल आता जेवण वगैरे झालं, आता आपल्याला पण शूटमध्ये घ्यावं लागेल. मग घेतलं आपलं मस्तपैकी मायराला पण शूटमध्ये. मायरा म्हणली चला आता अंकल बाय बाय करू. आणि चला आलोत मग. आणि सगळं आपलं पुण्याची प्लॅनिंग संपली. पुण्याला बाय बाय केलं आणि निघलो आपल्या ट्रॅव्हल्समध्ये. ट्रॅव्हल्सवाला ड्रायव्हर इतका एक्सपर्ट होता, मस्त एकामागे एक ट्रॅव्हल्स मागं टाकत चालला. निघलोत पुढं. मधून पण एक नंबर होतं. तर बाय बाय मित्रांनो, गुड नाईट. पुढच्या ब्लॉगसाठी असंच